सागर बोडके, द ग्रेट especially able sports person of India, having done lot of records. आम्ही आता ह्या ब्रह्मगिरी पर्वताच्या राईडवर आहे आणि खूप छान इथे ॲटमॉस्फिअर आहे. टँडेम राईड करतो आहे आम्ही. तर इथे खूप छान डोंगर दिसत आहेत, त्याची एक छोटीशी क्लिप. तर मित्रांनो, आम्ही ह्या ब्रह्मगिरीच्या राईडवर असताना मध्ये छान असे डोंगर दिसत आहेत, अंजनेरीचा पर्वत आणि इतर डोंगर रांगा दिसत आहेत. सागर आहे माझ्याबरोबर. ही टँडेम सायकल आम्ही चालवत नेतो आहे आणि इतर पुष्कळ 150-200 सायकलिस्ट, नाशिक सायकलिस्ट फेडरेशन आणि रॉयल रायडर्स आणि इतर बरेचसे टीम्स आणि नाशिक बाहेरूनही आलेले काही, जसं मी पुण्याहून काल आलो आहे, अशी मंडळी आहेत. सो इट्स ऑल गोईंग व्हेरी वेल. सो लॉट ऑफ सपोर्ट ऑन रूट, लॉट ऑफ हायड्रेशन सपोर्ट. आम्ही नुकताच ग्रेप काउंटीचा पहिला सपोर्ट पॉईंट पार केला आहे. ओके, सो सम मोर अपडेट्स इन नेक्स्ट क्लिप. बाय बाय. ओके, गुड मॉर्निंग मित्रांनो. मी नेहा भावसार पुण्यातनं, दयानंद शिंदे पिंपरी चिंचवड आणि सागर बोडके, मी आणि सागर बोडके टँडेमवर. टँडेम दिसत असेल. सो इट इज सच अ नाईस सराउंडिंग. त्यामुळे दयानंद आणि नेहा भेटल्यानंतर म्हटलं एक छान अशी क्लिप घ्यावी. सो हिअर दे आर. आणि अतिशय मस्त सराउंडिंग आहे. आम्ही त्या मेन त्र्यंबक रोडला आता वळून, कुठे वळलो मला कळलं नाही, पण वळलो. आणि मग आता हे सगळं खूप छान हे अंजनेरी पर्वतरांगांमध्ये सगळे ढगात लुप्त झालेले आहेत. तर ही म्हटलं तुम्हाला एक छान हे, तुम्ही इथं न येऊन ही राईड मुकवलीत. आणि हे पायी चालणारे जे आहेत त्यांची पायी प्रदक्षिणा चालू आहे. 25 किलोमीटरचा प्रदक्षिणेचा जो रूट असतो त्याच्यावर आम्ही आहे. आता साधारण एक 10-15 किलोमीटर, 20 किलोमीटर नंतर आम्हाला पायऱ्यांवर टँडेम आणि आमच्या सगळ्या सायकली या न्यायला लागतील. ओके, so such a nice surrounding. So we have a lot of company. There are about 200 cyclists along with us on the same road. So Neha, what do you say? एकदम खूपच मस्त वाटतंय. स्पिरिच्युअल राईड आहे, वातावरण एकदम धार्मिक आहे. एक्सलंट, खूप छान. असं सगळे जण भेटतायत. एक्सलंट एक्सलंट एक्सलंट. दयानंदजी, एकदम सिनिक राईड आहे आणि ब्रह्मगिरी पर्वताची परिक्रमा आहे, त्यामुळं ऐतिहासिक आपण राईड पूर्ण करतोय. एक्सलंट एक्सलंट. सागर भाऊ, खूप छान वाटतंय आणि बऱ्याच दिवसाची इच्छा आज पूर्ण होते की सोबत एक टँडेमची 75 किलोमीटरची राईड होणार आहे. येस येस येस, एक्सलंट. तर सागर भाऊनी अनेक रेकॉर्ड्स केलेत आणि अनेक मोठ्या टँडेम राईड्स पण केल्या आहेत. नेमकी माझ्याबरोबर कधी झाली नव्हती, मी राजस्थानात, ते इकडे, त्यामुळे सो आम्ही ठरवलं. पण हे ब्रह्मगिरीची राईड उशिरा कळलं, त्यामुळे मी असा उशिरा जॉईन झालो. सो इट्स लवली. ओके, ओव्हर टू यू इन द नेक्स्ट क्लिप. बाय बाय, सी यू. मित्रांनो नमस्कार. या घोटीवरनं वळलो आणि त्या रस्त्यामध्ये आता पायऱ्या सुरू होतील. तिथे या NCFच्या वृषाली मॅडम आहेत, या योगा आणि प्राणायामाची प्रात्यक्षिका करत आहेत. आणि मी म्हटलं एक व्हिडिओ काढतो, त्यामुळे त्या छानपैकी प्राणायाम करत आहेत. तर वृषाली मॅडम, चांगला आहे तुमचा हा व्हिडिओ, इंटरनॅशनल यूट्यूबवर चालला आहे. ओके, तर असे सगळे मंडळी, फार छान इथे सराउंडिंग आहे. सर्व सायकलिस्ट इकडे. वृषाली मॅडम आता ताडासनात उभे आहेत आणि हे सगळे पाण्यात वगैरे सगळे मजा करत आहेत. आणि इकडे सागर बोडके आणि कोण उभे आहेत? प्रकाश साहेब आहेत. ओके, सो लॉट ऑफ फन. ओके मॅडम. ओके, हे आमचे धोत्रे साहेब, हे आमचे शुभम साहेब आहेत, नाशिकचे डिकॅथलॉन मास्टर. आणि फार छान सराउंडिंग आहे. ओके, सो हा पायऱ्या आता मला वाटतं 1-1.5-2 किलोमीटरला सुरू होतील. काय मॅडम, कशी काय चालली राईड? हां, व्हेरी गुड. हां, तुमच्या ग्रुपचे आता किती आहेत? 150-200 रायडर्स? 200 प्लस. व्हेरी गुड. काय म्हणतात धोत्रे साहेब? हां, आज 151वी फेरी आहे. हो, कोणाची? 151वी फेरी आहे. ओके, लवली. सो फ्रेंड्स, सो दिस इज सच अ लवली सराउंडिंग. ओके, आणि मस्त अनेक रंगाच्या जर्सीज घालून इथे मंडळी येत आहेत. आता लवकरच शुभम साहेब डिकॅथलॉनची एक राईड करणार तिकडे. ओके, तर बिपिन साहेब तिकडे युरोपमध्ये फिरत आहेत. हां, त्यांना आमचा संदेश पाठवा. ओके फ्रेंड्स, आता निघतो. हां सागर, काय कसं काय चाललंय? खूप छान राईड आहे. खूप छान आहे. मस्त आहे. आमची टँडेम आहे आणि नाशिकची पहिलीच राईड आहे. ओके फ्रेंड्स, आनंद टकर.
सी यू इन नेक्स्ट लिप. गुड बाय. बाय बाय. ओके मित्रांनो, या अत्यंत चढाच्या मार्गावरनं सगळे येत आहेत. बहुतेक सगळे, जय श्रीराम, बहुतेक सगळे सिंगल सायकलिस्ट पण हे चढायला फार जड जाते म्हणून त्यांनी या मुलांकडे सायकली दिल्या आहेत. मी आणि सागर आम्ही आमची टँडेम सायकल इथपर्यंत आम्ही क्लाइंब करतच आणली, म्हणजे वर बसून आलो आहे. सो मी म्हटलं हे छान सराउंडिंग आहे. जस्ट एक छोटासा धबधबा, अजून खूप पाणी आता नाही आहे, बट नाईस सराउंडिंग्स. आणि आता इथे या पायऱ्या सुरू होत आहेत. हे सगळे सायकलिस्ट तुम्ही बघताय पायऱ्यांवरनं आता चढवत नेत आहेत. ज्यांना शक्य नाही त्यांना इथे काही मुलं आहेत, तरुण मुलं, ती त्यांना मदत करत आहेत. या पायऱ्या चढून ही खिंड ओलांडून ही जी लाईन दिसते तुम्हाला. सो वी ऑल्सो हॅव टू लिफ्ट अप द टँडेम बाईक अप टू दॅट पॉईंट. आणि तिकडनं मग थोडा उताराचा पायऱ्या, टोटल 100-150 तरी पायऱ्या आहेत म्हणे, 200 पायऱ्या तरी आहेत असं आहे. ही सगळी मंडळी येत आहेत. नाशिकच्या अनेक रायडिंग ग्रुपचे मंडळी इथे आहेत आमच्याबरोबर. सो इट्स अ लवली राईड अँड सागर अँड मायसेल्फ वी हॅव ऑल्सो एन्जॉयड इट. ओके, सो नेक्स्ट स्लिप ऑन दी अदर साईड. बाय बाय, सी यू. मित्रांनो नमस्कार, आनंद ठकर बोलतो आहे. तर आता मी ह्या गौतम ऋषींचं जे मंदिर आहे त्या ठिकाणी वर पठारावर हे जे खाली ही वाट दिसते तुम्हाला, ती वाट सगळी आम्ही चढून आलो. आणि मग ज्या ठिकाणी पायऱ्या सुरू होत आहेत, आता तुम्हाला इथे पायऱ्या चढून लोक वर येत आहेत. तर इथनं सर्व सायकलिस्टनी सायकल उचलून आणल्या. ज्यांना जमत नव्हतं त्यांच्यासाठी काही तरुण पोरांनी आणल्या. आणि मी आणि आमचे पार्टनर सागर बोडके यांनी टँडेम सायकलिंग शेवटच्या पायरीपर्यंत केलं वर बसून. आणि मग आम्ही ह्या सायकली अशा चढवून ह्या अशा पायऱ्यांनी इथपर्यंत आणल्या. ओके, सो हा सागर इथे उभा आहे. आणि टँडेम सायकल इथं नाही आता. आणि हे जे मंदिर दिसतं आहे हे गौतम ऋषींचं मंदिर आहे. तर तिथे मी दुसऱ्या चढून आल्यानंतर संपूर्ण अशी चढलो आणि मग पायऱ्या चढून आल्यानंतर हे गौतम अहिल्या गौतम ऋषी मंदिर असं लिहिलेलं आहे. आणि हे एक छोटंसं मंदिर आहे, पुरातन मंदिर आहे. इथे सगळेजण येऊन नमस्कार करतात. दादा जरा बाजूला. हां, तर हे ते मंदिर. आणि आपण ह्या डोंगराच्या माथ्यावर आहोत आता. तर आता ह्या ज्या पायऱ्या दिसत आहेत इकडनं आम्ही पुन्हा सायकली उचलून आम्ही खाली जाणार असा प्लॅन आहे. अँड दिस इज वेअर आवर टँडेम बाईक. कमॉन सागर, कमॉन. सो ह्याच्यावर हे आता उचलून आम्हाला परत न्यायची आहे. हां धोते साहेब. ओके, कमॉन सागर, वी आर गोईंग नाव. नमस्कार मित्रांनो, मी आनंद ठकर. आम्ही आज मी आणि सागर बोडके आमची म्हणजे त्यांची जी टँडेम सायकल इथे दिसते आहे ती घेऊन आम्ही ब्रह्मगिरी प्रदक्षिणा केली आहे. 25 किलोमीटरची जी प्रदक्षिणा असते. आणि ती हा जो रस्ता तुम्हाला दिसतो आहे तो ती ऋषींचं मंदिर आहे वर माथ्यावर. तिकडनं खाली उतरून म्हणजे शेवटी 100-1 पायऱ्या चढायला लागतात, सुमारे 70-80-100 पायऱ्या उतरायला लागतात. आणि मग ह्या रस्त्याला येतो आपण. आणि त्या ठिकाणी तिथे येऊन आम्ही आता छोटासा ब्रेक घेतला होता. मस्त इथे अशी एक वॉटर बॉडी दिसते आहे आणि फारच छान विहंगम दृश्य आहे. सगळी ह्याच्या आजूबाजूची ब्रह्मगिरी पर्वताच्या आजूबाजूच्या ह्या ज्या डोंगर टेकड्या आहेत त्या सगळ्या अशा लुप्त झालेल्या आहेत. हे असं बुर्जासारखं दिसते, हे सगळं ढगांमध्ये लुप्त आहेत. हे आता सायकलिस्ट काय हळूहळू चालले आहेत, बरेचसे पुढे गेलेले आहेत. आम्ही मस्त क्लिप्स वगैरे काढत मागे थांबलो होतो. आणि हे जे काही दृश्य आहे हे तुम्हाला दाखवावं अशी इच्छा होती. सो दिस इज आवर टँडेम. अँड सागर कम हिअर. या टँडेमनी ही टँडेम आम्ही जवळजवळ 100 पायऱ्या दोघांनी उचलून वर नेली. आणि मग तेवढ्याच पायऱ्या उतरून आम्ही आत्ताच खाली आलो. सो दिस इज आवर अनदर रायडर फ्रेंड लोहार सर. ओके, आणि इथे या मामाने आम्हाला मस्त चहा दिला ताईंनी. आणि आता आम्ही परतीच्या मार्गावर आहोत. ओके, सी यू सून. बाय बाय. रात्री बोलणार ना.